बेसिकली तो आता कुठला तरी काका आलाय जो पळवतोय सगळ्यांना. काय बोलू शकत नाही, कॉलेजच्या स्टुडंट्सला पण पळवला गेलाय. काय माहिती कोण आहे हा. काय होतं मंडळी, तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आर ब्लॉग 04 मध्ये. आणि जसं काय तुम्ही लोक बघणार आहे की आज आपण परत एकदा डोंबिवलीमध्ये आलो आहे. पण आज मी कॉलेजसाठी नाही आलो, आज मी त्या जागेला एक्सप्लोर करायला आलो आहे, जी जागा मी हर बार कॉलेजमध्ये जायच्या टायमाला बघायचो आणि ती मला लय आवडलेली. आणि त्यामुळे मी आज ती जागा म्हणजे ती प्लेस दाखवणार आहे. मग ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बनत राहा की आपण ती जागेवर आलो आहे. आता मी तुम्हाला लोकांना दाखवणार आहे ती जागा, तर तुम्ही लोक बघू शकतात. त्यामुळे मी तुम्हाला लोकांना दाखवते इकडं किती भारी भारी आकृती केलेली आहे, मग तुम्ही लोक बघू शकतात. आता जसं मंडळी तुम्ही लोक बघू शकतात की गेट हा बंद आहे, पण दादाने आपल्या लोकांना जरा परमिशन देऊन दिली आणि एक जागा पण जरा बघायसारखी वाटली आहे. वाटतं कॉलेजचे फ्रेंड्स एन्जॉय करतात त्यांचं लाईफ, कॉलेज लाईफ. आपलं पण कॉलेज चालू आहे, पण आपण आपली घासायचं कामं करतो. ते सोडा, आपली गोष्ट सोडा, आपण जाऊया. आर ब्लॉग फुल एन्जॉयमेंटवाला माणूस आहे. एन्जॉय करता करता तुम्हाला लोकांना पण एन्जॉय देतोय. आर ब्लॉग्स फॅमिली, आर ब्लॉगर हा छोटा माणूस नाही. आता फिलासाठी आपला चॅनल छोटा आहे, पण फॅमिलीचा जेवढा प्रेम भेटतोय ते कमी नाही. चला मग बाकीचं दाखवूया तुम्हाला. हेल्थ गुड ठेवायसाठी पार्कमध्ये थोडेफार वर्कआउट करायचे पण इन्स्ट्रुमेंट ठेवलेले गेलेत. जसे काय तुम्ही बघू शकतात की असे इथं इन्स्ट्रुमेंट ठेवलेले आहेत. बेसिकली तो आता कुठला तरी काका आलाय जो पळवतोय सगळ्यांना. काय बोलू शकत नाही, कॉलेजच्या स्टुडंट्सला पण पळवला गेला आहे. काय माहिती कोण आहे हा. बघूया आपण लोक बाहेर निघूया. तेवढं आपला इंडियाचा फ्लॅग खूप छानपणे असा फडकताना बघूनच गर्व होतोय.